अफाट समुद्र पसरलेला त्याचा तुम्हाला व्ह्यू दाखवतोय. सनसेट आई शपथ काय व्ह्यू आहे. सगळ्या किनाऱ्याचा व्ह्यू बघताय मंडळी. बघा काय खतरनाक वाटते ना म्हणे. एक नंबर. मागं पूर्ण डोंगर आणि समोरलाच बघताय बघा. पॅराग्लायडिंग बघताय मंडळी. चला बघा आतमध्ये व्ह्यू बघता एक नंबर. चला सुरुवात रेसिपीला. ते फायनली बघा दिवसभराचं जेवण आणि आता जेवणाची सुरुवात मस्तपैकी एकदम भारी. भूक लागली ना आपण एकदम बस बोलला आता. चला तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असाल. तर मी रोशन ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या औऱ्याच्या दादूच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी मस्त बघा आता आपण आहोत ते म्हणजे गोवा हायवे. आणि तुम्हाला थंबनेल टायटल बघून तर समजलं असेल आपले आहे ती म्हणजे कोकण सिरीज आपण चालू करतो आता आजपासून. आज आहे तो म्हणजे मंगळवार आणि आता इथून सरळ निघू दे म्हणजे निघालो होते म्हणजे पनवेलवरून सगळे आपली मित्रमंडळी. इथून सरळ पहिला गणपतीपुळे असणार आहे, त्याच्यानंतर मग तिथून कोकणमध्ये घुसू आपण. तर आरेवारे बीच वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला कोकणातल्या आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू. तर आता आपल्या मित्रमंडळी सहित आपण निघालो ते म्हणजे कोकणामध्ये जाण्यासाठी. तर ही कोकण सिरीज तुम्हाला कशी वाटते ना ती कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा. आणि हो मंडळी, जर तुम्ही पण जर कोकणमध्ये येण्याचा जर प्लॅन करताय ना तर तुमच्यासाठी सुद्धा ही व्हिडिओ खूप इन्फॉर्मेशन असणार आहे. कारण आम्ही आता निघालोय CNG विथ पेट्रोल म्हणजे फुल केलाय. भरपूर ठिकाणी CNG पेट्रोलचा प्रॉब्लेम चालू आहे. तर बघू तिथं गेल्यानंतर आपल्याला काय काय गोष्टी फेस करायला लागणार आहेत. आणि आता आपण जसं एकदम तामझाम तयारीने निघालोय. जेवण खावण या सगळ्या गोष्टी आपण गाडीमध्येच घेतल्यात आणि इथं बनवून खाणार आहोत. ती खरीच वेगळी मजा. कोकणातल्या पण काही गोष्टीचा आनंद घेऊच आपण. पण आता चला मित्रांना पण भेटू आणि बघू की कशी प्रकारची तयारी चालली. आणि आता या व्हिडिओमध्ये कंटिन्यू जर आला असाल तर. आणि व्हिडिओ बघा, खरंच खूप भारी मजा येईल. आता आपली गाडी वगैरे तुम्हाला दाखवते. मस्त ब्रेझा आहे आपली CNG मध्ये. पेट्रोल फुल केला एकदम मस्त असा. आणि आमचा काय चाललाय इथं आता आपण आहोत ते म्हणजे आता बघा मण्या शेट भेटला आपल्याला. मण्या काय कसा वाटतंय? एकदम भारी. काय चाललोय आपण? भारी कोकणात ना. आता बघा आणि आजूबाजूला थांबलो तिथला व्ह्यू बघता एकदम भारी ना, भारी वाटतंय. बाकी इथं आता गाडी थांबवल्यावर लगेच फोटोशूट चालू झालाय. मयूर साहेब हातीने तशी काय भाई फोटो काय रे डायरेक्ट चाललाय कुठं तू? कोकणात. त्या सगळं जाऊ दे. सकाळच्या लेट का झालास त्या सांग पहिला. अरे बाई फोन सायलेंट होता. टायमिंग लावलेला आम्ही सकाळी 5 वाजता निघायचा, पण भाई आला 7 वाजता. औरा बेकार काम आहे एकदम तयारी. आणि यो चाललाय कुठं? हनीमूनला. अरे आम्ही आणलेल्या बॅगा बघल्यावर मंडळी तर यार लागल. बारीक बारीक बॅगा होती. या बघा आमचा संसार बघा, तिघांचा संसार. हा हे बघा या आमच्या बॅगाने. यो बघा हनीमूनला चाललाय. अरे कोकणात चाललोय बाबा. कोकणात चालले मग हे काय 6-7 दिवसातच फोटोशूट चालू आहे. आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण गाडीमध्ये करू. चला तर मंडळी प्रवासाला झाली ती म्हणजे आपल्या सुरुवात. मस्त आता वाजलेत ती म्हणजे 8 वाजायला आले. खूप लेट झालो. लेट होण्याचं कारण म्हणजे सँडी साहेब म्हणजे 15 दिवस झाला आम्हाला सगळ्यांना वेळ लावलेला रील पाठवून या टायमिंगला जाणार त्या टायमिंगला जाणार. आणि स्वतः मोबाईल सायलेंट मोड वर करून झोपून गेला. घरी आणायला गेलो आणि पुन्हा आपण पनवेलवरून वाजा गावात जाऊन त्याला पुन्हा तिथून उचलला. म्हणजे आपण भरपूर असा लेट झालोय. प्रवास सकाळी चालू करण्याचा आपला प्रयत्न होता, पण आपण 1 ते 1.5 तास फक्त लेट आहोत, जास्त नाही. चालेल तरी पण आपला प्रवास छान आणि सुखाचा होणार आहे. कारण ड्रायव्हर मण्यासाहेब आहेत, एकदम प्रो ड्रायव्हर आहे, विषयच नाही. आता आपण इंदापूर टाकलं ना, आपण इंदापूर वाकण टाकला. आता वाकणच्या रोडला आपण पोहोचलोय. म्हणजे आपला एकदम रस्ता बिस्ता भारी. आता या व्हिडिओमध्ये मंडळी तुम्हाला प्रॉपर आपण कोकणातली पूर्ण आपली जी सिरीज असेल ना त्याची इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करू. जर तुम्ही पण प्लॅन करताय कोकणात येण्याचा तर आपले व्हिडिओ नक्की बघा. आपण कशा प्रकारे मॅनेजमेंट केलाय सगळ्या गोष्टीचा. पेट्रोल CNG आणि किती लागणार आहे, किती खर्च आहे, त्याच्यामध्ये आपण जेवणाचा खाण्याचा कसा आहे. तर आता जेवणाचा कार्यक्रम आमचा असा असणार आहे की आम्ही ऑलरेडी सगळा सेटअप जेवणाचा घरातूनच घेऊन निघालोय. छोटासा गॅस आहे 2 किलोचा. त्याच्यानंतर टोप, शेगडी, गॅस वगैरे सगळ्या गोष्टी घेतल्या. जिथं जिथं वेळ भेटेल तिथं बनवून खाणार. मस्त मच्छी काय जे काय असेल ते. पण आजचा दिवस उपास आहे
आज आहे संकष्टी. तर पहिला सर्वात अगोदर गणपती पूजेला पोचून गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ, त्याच्यानंतर पुढच्या प्रवासाला करू ते म्हणजे सुरुवात. तर आज तुम्हाला गणपती पुलेचं दर्शन होईल, तिथला आजूबाजूचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करू. गणपती पुलेचा किती गर्दी आहे, काय आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटतील. आणि त्यानंतर आरेवारे ना मयूर, बरोबर ना, आरेवारेला बसू आणि मग तिथला पण आपण बाकी तिथं किती गर्दी आहे, किती खर्च असणार आहे. आणि आता आम्ही याच्यामध्ये आपण जी आपली राईड सुरुवात केली त्याच्यामध्ये ट्रिपमध्ये आपण टोटली म्हणजे जो काय खर्च असणार आहे कुठला, तर पैसे काढलेत 5-5 हजार रुपये, पण त्याच्यामध्ये टोटल खर्च असेल ना आपला, टोटल म्हणजे कुठल्याच प्रकारचा आपण स्वतःहून खर्च नाही करणार. जे काय सध्या काढलेत त्याच्यामध्ये सगळा खर्च असणार आहे. तर सध्या 5-5 हजार काढलेत, बघूया पुढे जाऊन किती खर्च येते, म्हणजे 20,000 रुपये. आणि गाडी सीएनजीची आहे, पण तरी पण आपण पेट्रोल फुल केलाय. जर तुम्ही मुंबईवरून येताय किंवा पनवेलवरून येताय तरी पण पेट्रोल फुल करून या. बहुतेक ठिकाणी पेट्रोलची टंचाई पण आहे, बरोबर ना मयूर? बरोबर. हा, तर कोकणात जरा पेट्रोल त्याची मिळत नाहीये, त्याच्यामुळे आम्ही इथूनच घेऊन चाललोय. बरोबर. तर आता या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा, बघू पुढे जाऊन काय धमाल मस्ती असणार आहे. माग सँडी साहेब पण होते. सँडी काय बोलाल? हॅलो. हा हॅलो. लेट झालेले आहेत. हॅलो बोलतोय. हा. हॅलो. ते हमेशा लेटच होतील, कारण ते हॅलो बोललं म्हणजे विषय कपला आले तर. आणि आता समोरचा जबरदस्त बघा, रोडचा बघता तुम्ही, एक नंबर रोड, भारी असा. काय डोंगर पर्वत रांगा एकदम भारी. डॅशकॅम पण लावलाय आपण मस्त. इंदापूर अजून लांब आहे ना, इंदापूर अजून लांब आहे. तेरवाडी ढगाळ वातावरण आणि मस्त आता जे सूर्योदय होताना बघताय मस्त असं. आणि बघा आता आपण घाट लागते की रे, हा ओके, छोटासा घाट आहे ना, ओके, घाट लागतंय. तर गाडी पेट्रोलवर शिफ्ट करू शकतो बिंदास, काय प्रॉब्लेम नाही. चढतंय ना, सीएनजी चढवतील ना, पावर आहे, कानाला आटपतंय असं आहे. चला मस्तपैकी जरा बाहेरचा पण आपण व्ह्यू घेऊ, म्हणजे थोडी गाडी आपली स्लो करतील बाहेरचा व्ह्यू दाखवायला भेटेल. हो. तर मंडळी महाडच्या आसपास आहे आणि बघा सीएनजी साठी लाईन बघताय तुम्ही, बिलकुल लाईन नाही. आणि ओके, वस्तू आहे तर राहू दे, साईडला ठेव. आणि इकडे बघताय बघा सीएनजी साठी लाईन वगैरे अशी काही नाही, मस्त. आता आपण पुन्हा फुल केली सीएनजी आणि व्ह्यू बघताय समोरचा एकदम भारी. आणि गाडी बघा कशी एकदम टकाटक आहे कशी एकदम कडक. लक्ष्मीचा भोगला बघताय मंडळी, एकदम भारी. वा वा वा, काय व्ह्यू आहे कोकण. अरे साईडचे हे बघ ना, डिझाईन भारी बनवायला घेतली. चला तर कोकणात चाललोय म्हणे, म्हणावं दाखव ना. चला तर मंडळी थेट आता कोकणात आलोय, कशेडी घाटाच्या भोगद्यात. बघा मस्त, अजून भोगद्याचं काम भरपूर असं चालू दिसतंय. आणि काय भारी आहे ना, एकदम रस्ता विस्ता एकदम भारी झालं. आणि आज मंगळवार आणि रस्ता बघा, गाडीच नाही, एकदम सुनसान, का मोकळा रस्ता आहे. मोकळा रस्ता. आणि त्याच्यामध्ये फक्त एकच चालली आपली ब्रेझा आहे. आणि बनवलाय र भोगदा, एकच नंबर यार, भारी कडक मस्त आहे, भारी वाटते. चला तर मंडळी, फक्त आता 47 किलोमीटर बाकी राहिलाय, सरळ पोहोचू ते म्हणजे आपण गणपती पुलेला. म्हणजे कोकणामध्ये मोस्टली आपण पोहोचलो असं पकडू शकतो ना, बरोबर ना? पोहोचलो आपण कोकणामध्ये. काय वातावरण आहे मंडळी, एक नंबर भारी, म्हणजे एकदम भारी. कारण जो का सुकून आहे, नेटवर्कचा थोडा इश्यू आहे पण 100% सुकून. आणि इतका भारी वातावरण आहे की काय सांगू तुम्हाला. पूर्ण हिरवा, असं वाटतं की पावसाला आलं. ढग बघताय तुम्ही,
एकदम मस्त आहे बघा ढग वगैरे. आणि आता रूट वगैरे बघताय का? हा लाव चालेल म्हणायला काय गॉगल ना टोप्या बिप्या गाडी चालवतो नाही ना बाबा. बघ ना गाडी इकडे नाच चालव बघ. बघता तिकडे. भाई जरा फ्रीज दाखव. फ्रीज फ्रीज मध्ये काय काय विषय आहे? ये. बाबा माल बघ काय कडक काय सगळा म्हणजे फक्त आमचा फ्रीज बॅकअप आहे. इतक्या गर्मीमध्ये एसी तर चिल आहेच. आता एसी लावले, बाहेरचा वेदर वगैरे एकदम भारी. आणि इकडं काय वा 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 भारी एक नंबर यार. एनर्जी ड्रिंक तर नुसतं रेड बुलच दिसतात. हेल्प पण दिसतंय मस्त. सर्व आहे ना. सँडी तुझी बॅग ती व्हायरल होते बॅग तुझी. आता कोकणामध्ये सँडीची बॅग आहे ना कोकणामध्ये 100% व्हायरल होईल. कारण आता तुम्ही थोड्या टाइम अगोदर इंस्टावर रील टाकलेली बघितली असेल ना, तर त्या बॅगेमध्ये नक्की काय काय आहे ना त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. बायकांचं सामान. मयूरला आमच्या आता पोरींची आठवण यायला लागली. कसली? पोरींची आठवण येते मयूरला नाही. मयूरला कशी आठवण येईल? नाही मयूरला मयूरचा असा काही प्रकार नाही. एकदम साधा सिंपल भारी पोरगा आहे. मयूरचा असा काही प्रकार नसते. आता लवकरात लवकर यावर्षी लग्न त्याचं जर पुढच्याला जमला तर आपण नक्कीच व्हिडिओ टाकू त्याच्या लग्नाचा हल्दीचा. आणि तो पण कोकणात ना मयूर? कोकणात चालेल. आणि कोकणातली लग्न किंवा ते काय हल्दी वगैरे बघायला भेटतील आपल्याला. काय रे? नाही नको नको. आम्ही असे प्रमोशन नाही करत. फक्त आपण आता कोकणात चाललोय. भरपूर मंडळी ना कोकणात. बाई सगळी कोकणाची गाडी दिसत आहे. हे बघा मस्त बाहेरून येतात पोरं आपली. चला रस्ता बघतोय एक नंबर व्ह्यू वगैरे. आणि मला असं वाटायला लागलं की जसं आपण कोकणात पोहोचत चाललोय ना, क्लायमॅक्स चेंज होते ना एकदम चेंज. पावसाचा झाड बघा मंडळी. झाड बघा. हा बघा काय जबरदस्त. हे थांबव टाक मंडळी. सीएनजी पंप भेटला. हे कुठला सीएनजी पंप आहे बघायला लागेल ना. ओके ओके. आणि हा सीएनजी पंप इथं भेटलाय. आणि आहे ना सीएनजी इथं. ओके ओके. म्हणजे गर्दी नाही. आणि तुम्ही म्हणजे भरपूर ठिकाणी बघता की गर्दी वगैरे आहे. हे बघा असं बायकर एक टायमिंगला आवड होती की आपण अशा प्रकारे त्याने टाकली बघ. राहू दे चल. फरक नाही बरं भाई. आमच्या पुढे 2 आलं तरी आम्हाला कुठं जायचं. गाडीन सामान काय संसार किती आहे. 4-5 दिवस नाही 10 दिवसाचा शिजल एवढा सामान घेऊन आलोय. कारण सामान चांगलेला सँडीला आणला. आणि सँडीनी नाही करून हल्दीचा सामान एवढा त्याने मसाला घेऊन आला भाई आपला फक्त. हल्दीचा सामान. गाडी बाहेर नको काढू जास्त बघा. आणि सीएनजी साठी लाईन बघता मोस्टली 4 ते 5 गाड्या दिसतात. अशी काय जास्त वगैरे लाईन दिसत नाही. बरं आहे. पटापट 15 ते 20 मिनिटामध्ये सीएनजी भरून होईल. आणि मस्त एकदम. तर मंडळी आता आपण गोवा हायवे आहे ना तो टाकून तिथून राईट मारला. म्हणजे संगमेश्वर हो ना. संगमेश्वर रोड पासून पुढे येऊन थोडा राईट. पुढे येऊन थोडासा राईट आहे. आणि तिथून आता हा गणपतीपुलेकडे जाणारा कच्चा रोड बघताय. थोडासा रस्ता खराब आहे पण ठीक आहे. आणि वन वे रस्ता असल्यामुळं 1-2 गाड्या आल्यानंतर आपल्याला थोडासा त्रास होते. पण रस्ता वगैरे एकदम मस्त आहे. हा हे बघा गणपतीपुलेकडे जाणारा मार्ग बघता इकडनं. हा इथं पण दिलाय ना बरोबर. चला तर आता इथून पुन्हा राईट आणि हा लेफ्ट. आणि रस्ता बघता एकदम मस्त. कुठे कुठे थोडासा खराब आहे पण रस्ता एकदम वन वे असल्यामुळे थोडासा सावकाश यावं लागतंय. आता इथून किती किलोमीटर बाकी आहे? समथिंग 37 किलोमीटर बाकी राहिलाय. पोहोचू आपण आता एका तासामध्ये. मस्त. कोकणामध्ये आता आपण दाखल होतोय म्हणजे गणपतीपुलेमध्ये. आणि आजूबाजूला जाताना आहे ना काजूची, आंब्याची भरपूर अशी म्हणजे झाडं बघायला भेटतात आपल्याला. पण जर येताय तर कुठल्याही झाडाचा कुठलाही फळ तोडू नका. विकत किंवा मागून घ्या. कारण 1-2 झाडं बघितली आपण तिकडे झाडाला चांगला असा लाल कपड्यामध्ये नारळ बांधून ठेवलेला. तर कोकणामध्ये येताय तर ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा की या सगळ्या गोष्टी तुम्ही विकत घ्या किंवा मागून घ्या. आहे ना मयूर? बरोबर ना? 100%. हा. आणि कोणी हात नका लावू. कारण आता पण आम्ही म्हणजे असे बघितलं ना तर इतकी सगळी म्हणजे काजू लागलाय, आंबा लागलाय. इच्छा होते की गाडी थांबवावी. पण 1-2 झाडांना बघितलं की बाबा असा प्रकारचा काहीतरी नारळ वगैरे लावलाय. चला गाडी थांबवू नका. सरळ आपला रस्ता पकडलाय. आणि बघा सगळीकडे तुम्हाला काजूची झाडं आणि रस्ता बघा एकदम मस्त भारी आहे ना. साठी डबल लाईन आहे. कडक काम आहे. सीएनजीची लाईन.
चला तर मंडळी, CNG गाड्यांसाठी लाईन बघताय तुम्ही आणि हा कोकणातला अपडेट बघायला भेटते तुम्हाला. भरपूर लाईन आहे, नाही करून 20 तरी गाड्या लागल्या आणि त्याच्या मागं आपली 21-22वी गाडी दिसते. आणि CNG साठी लाईन तरी पण अर्धा तास जाईल ना सँडी आपल्या इथं? अर्धा तास जाईल. पण आता एकदा आपण टॉपअप केला ना की पुन्हा आपल्याला थांबायची गरज नाही. सरळ गणपती पूल आहे आणि त्याच्यानंतर मग वारीला आपण भेटू. तर आता अगोदर बघूया का काय विषय आहे तिथे, किती वेळ लागेल, किती काय आहे, त्या CNG भेटेल की नाही. तर मग नुसतं आपण थांबणार आणि माहिती पडला की भाई CNG संपली म्हणजे इतका वेळ वाया जाणार आपला. त्याच्यामुळे एकदा विचारपूस करून घेऊ आणि बघू. या भरपूर म्हणजे आता ठीक आहे, होईल पटापट रे. आता आपण इथं गॅप भरली म्हणजे तेवढाच लेवल होतंय असं आहे. आणि गाड्यांची लाईन बघा, भरपूर लाईन आहे. सगळी CNGच्या गाड्या दिसतात आणि CNG गाड्यांची लाईन दिसते. सँडी काय सांगशील, काय विषय आहे म्हणजे CNG? काय नाही, CNG टाकल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, जाणारच नाही ना. पेट्रोल आणले आपल्या. आता प्रॉब्लेम पण असा आहे ना की पोर आणायला लागते गाडीमध्ये AC ना, मग AC ला लवकर CNG संपतं असं आहे ना. काय नाही, जवळच आहे आणि जास्त नाही. जर तुम्ही मंडळी इथून येताय ना आपल्या गणपतीपुळेला जाण्यासाठी, तर तुम्हाला मधीनच नाही करून एक 10 किलोमीटरच्या आसपास तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे CNG पंप आहे ना, CNG पंप बघायला भेटेल. आणि मग तिथून तुम्ही आतमध्ये आल्यानंतर इथं CNG पंप आहे मस्त डोंगरावर वरतीच CNG आहे. या CNG पंपावर आपण थांबलो ना, तिथला भाव बघताय. मुंबईमध्ये होता 83 आणि इथं आहे 88. हा बघा 88. म्हणजे जसं असं पुढं जाल ना अजून CNG महाग बघायला भेटेल तुम्हाला. आणि आता इथं झालेला विषय म्हणजे की एक गाडी आहे जी ब्रेकडाऊन झाली जस्ट, तर एकच गाडी आहे फक्त. तो रिक्वेस्ट करते की मला पुढं जाऊ दे, पण बाकीच्या गाड्या ज्या भरपूर लाईनीमध्ये उभ्या आहेत ते त्यांचा पण असाच प्रॉब्लेम. आता इथं हीच गडबड चालू आहे की एक गाडी जाऊ दे आणि जाऊ दे काय प्रॉब्लेम आहे बरोबर ना. एक गाडी गेली तरी प्रॉब्लेम नाही. आता या सगळ्या CNGच्याच गाड्या दिसतात बघायला भेटतात. लाईन बघा भरपूर. सगळे लोक थांबलेले 2-5 मिनिटाच्या हीच गडबड चालू आहे तशी. लाईनला थांबायचं होतं, ब्रेकडाऊन झालेली गाडी 5 मिनिटात काय होणार, 2 दिवस वेट केले. तासानंतर मंडळी फायनली गाडी बघा लागली पंपावर. 1 तास लागला. 22 गाड्यांनी मागं होतो आपण. आणि ह्या ज्या मोठ्या गाड्या येतात ना हे सुद्धा CNG पंपावर भरण्यासाठी येतात. आणि बघा भारता समोरला मस्त. आणि आपली गाडी लागली वरती आता. मस्त रस्ता वगैरे भारी आहे. एका गाड्या इथंच लागल्या म्हणजे आलो आपण. काय बोलतं, ट्रॅफिक आहे की काय? हे बघा तशी गणपतीपुळे देवस्थान. ओके, म्हणजे इकडंच आता पार्किंग करायला लागेल ना गाडी. आलोय मंडळी, फायनली पोहोचलोय आपण गणपतीपुळेला. श्री क्षेत्र गणपतीपुळे. एंट्री गेट बघताय समोरलाच मस्त. आणि समोरचा पण एंट्री गेट तुम्हाला आता दाखवते, एकदम भारी. आता जे म्हणजे खूप म्हणजे सकाळी निघालेलो आपण, एकदम मस्त थांबत वगैरे आणि मजा वगैरे करत असं आपण निघालो. ते म्हणजे आता गणपतीपुळेला पोहोचतो. आणि ए इथून की आतून कुठून जायचं आपल्याला? सर मंदिराकडे जाण्याचा रस्ता इथून का चालत? ओके. आणि एंट्री गेट बघताय समोरला मस्त असा. गाड्यांसाठी भरपूर अशी गर्दी आहे. आपण गाडी लावली ती म्हणजे बाहेर, कारण चालत आलोय झटपट. आता इतकी सगळी गर्दी असल्यामुळं कशाला विनाकारण आतमध्ये गाडी घेऊन वेळ बाहेर घालवण्यापेक्षा सरळ. आणि एंट्री गेट बघताय मस्त एकदम. चला तर मंडळी फायनली पोहोचलोय श्री क्षेत्र गणपतीपुळे. सकाळी निघालो आणि आता संध्याकाळी आपण इथं पोहोचतोय. आणि बघू शकताय मस्त व्ह्यू आणि भरपूर गर्दी, म्हणजे गर्दीचं काय प्रमाणच नाही, एवढी सगळी गर्दी आहे. आणि आता चाललोय पहिला गणपतीचा दर्शन घेऊया, त्याच्यानंतर पुढचा. आणि पार्किंगला गाडी लावताय तर प्लीज तुम्ही आता इथं बाहेर लावा, कारण भरपूर अशी गर्दी आहे. चालत आलात तर बेटर आहे, कारण पब्लिक बघा भरपूर. आज ऑफ डे असून सुद्धा एवढी पब्लिक आहे, कारण विकेंड चालू होती ना, सुट्ट्या. त्याची मुलं ही सगळी इतकी पब्लिक आहे, बरोबर ना. आता लाईनीमध्ये आपण लाईन लावते, बघूया किती वेळ लागते आपल्याला दर्शनासाठी. आणि गर्दी तर आता दिसते तशी भरपूरच, पण बघूया आता काय आहे कसं आहे. त्यात गणपतीचं दर्शन तर झालं पाहिजे, कारण आज उपवास आहे आपला आणि अंगारकी पण आहे. त्याच निमित्तानं आपल्याला गणपतीचं दर्शन घेण्याचा लाभ भेटला आहे. आणि मस्त आपल्या ट्रिप पण भारी झाली येताना पण. आता चला दर्शन आपण घेऊया अगोदर. व्ह्यू वगैरे बघता गणपती मस्तपैकी झाला आहे तो, म्हणजे आपल्या गणपतीचं दर्शन मस्त एकदम फास्ट आणि पटापट दर्शन होते. भरपूर पब्लिक असली ना तरी पण दर्शन आहे ना खूप छान आणि पटापट होते. तर चला मंदिराच्या आजूबाजूचा परिसरातला पूर्ण शूट तुम्हाला दाखवते, व्हिडिओमध्ये ॲड करणार आपण. बघा गणपती बाप्पा मोरया, मंदिर बघता एकदम मस्त व्ह्यू बघा.
बघा काय भारी आहे. चला सिनेमॅटिक शूट करण्याचा प्रयत्न करते आता फोनमध्ये, कॅमेरामध्ये तर भेटणार नाही, तर सिनेमॅटिक शूट करूया आपण. आणि मंदिराच्या परिसराचं आजूबाजूचं आणि डिझाईन काम बघ. जय गणेश पॅराग्लायडिंग बघताय मंडळी. आणि व्ह्यू बघा समुद्र किनाऱ्याचा भारी, आणि समोरलाच मंदिर. तर मंडळी बघताय तुम्ही आता, तुम्हाला समुद्र किनाऱ्याचा संध्याकाळचा गणपती पुले आपला या अफाट समुद्र पसरलेला त्याचा तुम्हाला व्ह्यू दाखवते. सनसेट, आई शपथ काय व्ह्यू आहे कडक. गाडी लावली आणि व्ह्यू बघा. हो 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 जबरदस्त व्ह्यू आहे. बॅक कॅमेरा तुम्हाला करून दाखवते काय व्ह्यू आहे. खरं किनाऱ्याचा व्ह्यू बघताय मंडळी बघा, काय खतरनाक वाटते ना म्हणा. तो बघ तो बीच बघ, इथे बीचवर भारी व्ह्यू आहे ना. आणि बघा मस्त एकदम, हा 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 कडक. चला खाली जाऊ फोटोशूटसाठी आता, पुरा फोटोशूट. आणि तुम्हाला मस्त संध्याकाळचा सनसेट बघताय तुम्ही. वाह काय दिसतंय बघा, भारी एकदम. मंडळी कोकणात आलो आहे आणि जेवण बनवून खाला नाही असं होऊ शकत नाही. तर सगळे आपले मित्रमंडळी बसलं, सगळं जेवण बनवायला. आता मस्त बीच वगैरे फिरून सगळं जमलं, कारण आज फक्त प्रवासच चालू होता ना. आणि आता मस्त जेवण बनवायला. मन्या काय बनवायला घेतलास? मस्त शिजली हा. जरा लक्ष ठेव, थोडा पाणी टाक त्याच्यामध्ये, नाही तर खाली लागल तुझी डाल. गॅस थोडा स्लो केलास तरी चालेल. मयूर पण बसलाय कटिंगला. थंडी साहेब काय पनीर भाजी मसाला, कसली? पनीर मसाला, काम पनीर बटर मसाला. हो हो भाई साहेब पनीर कट करतात नाही. आज उपास आहे. सोय डेंजर आहे. आज उपवास आहे, अजून उपवास सोडला नाही आपला दिवसभराचा. आणि आपण जिथं राहायला आलोय ना तो आहे व्यंकटेश्वरा रेसिडेन्शियल्स. मस्त बघा आपल्याला रूम भेटला आहे तशी. गणपती पुले वरून जसं निघालो ना 1 किलोमीटरवर या रस्त्याला जसा आरेवारी बीचला जाणारा हा रस्ता आहे. तर इथंच तुम्हाला स्टेसाठी यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला मी देईन. आणि बघा मस्त आहे घर वगैरे यांचं, आणि गाडी पार्किंगसाठी जागा. रूम पण तुम्हाला दाखवते मी रूम. आणि मस्त एकदम क्लिनिंग वगैरे चांगली आहे, भारी आहे. रूम भारी आहेत ना रे पोराव? बघा रूम वगैरे मस्त राहतील. रिसेप्शन एरिया वगैरे आहे तशी छान पद्धतीने बसू शकता तुम्ही. आणि रूम बघताय हे बघा, अशा प्रकारे रूम असतील. आता हे आम्ही सगळं तामझाम आमचा काढला दिवसभराचा. आणि वॉशरूम वगैरे आहे मस्त एकदम क्लीन आहे. सँडी काय करतं? पनीर फ्राय. हो बघू बाई साब, पनीरचा फ्राय चालू आहे इथं मस्त. मग पनीर टिक्का डेंजर बनवू पण बटर, तसा पण बटर ओके. आहे, बटर लावून कोकोनट बटर लावून पाहिजे. हो हो मेरी जान कडक यार. सँडी साहेबांचं हा नियोजन खरंच खूप भारी असते, कारण आपल्याला प्यायचं पाण्याचं थोडा टंचाई आहे. कारण या पोराने आज दिवसभरान बिस्लरीच्या पाण्यान थंड करून याही तोंडात उलीन म्हणजे बघा. हा आणि आता कोकणात आलो सांगतात मुलं पाणी संपला. हे पाणी कुठं संपलाय? गाडीमध्ये पाणी भरपूर आहे तसा. चला सुरुवात रेसिपीला. मस्त तेलावर कांदा बटर टाकून जेवण मस्त असा रेडी झालाय आपला. इकडे बघा गरमागरम भात, तो पण वाफा टाकताना. मग दाखव काय याच्यात भाई डाले वरण. हो 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 कलर बघा काय जबरदस्त. आणि इकडं फायनली बघा दिवसभराचं जेवण. आणि आता जेवणाची सुरुवात मस्तपैकी एकदम भारी. भूक लागली ना दाबून एकदम, उपास सोडला आता बघा. अरे सोस म्हणजे बनवलाय भाई, खतरनाक बनवलाय. चला सुरुवात करू. गणपती बाप्पा पहिलाच घास. कसा झालाय? मीठ उठत होता. मीठ पाहिजे कसा झालाय? जबरदस्त यार. तो येते काय